आज धनश्रीच्या किचन मध्ये बनत आहेत शिरवळे. त्यासाठी लागणारं साहित्य पहिले आपण त्याचे शेवया बनवून घ्यायचे, नंतर रस बनवायचा आहे. तर सर्वात प्रथम हे तांदळाचं पीठ घेतले. ही जी वाटी आहे, ही वाटी 2 वाट्या तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि हे 2 वाट्या समप्रमाणात पाणी घ्यायचंय आणि तेल आहे, मीठ आहे. तर त्यासाठी सर्वात पहिले आपल्याला हे पाणी उकळून घ्यायचंय. हे 2 वाटी आहेत, हे 2 वाटी आपण ह्याच्यात पाणी घेतलेलं आहे. त्याच्यात आपण थोडंसं चव येण्यासाठी मीठ टाकायचंय आणि तुम्हाला तूप हवं तर तुम्ही तूप पण घालू शकता. मी तेल टाकलंय 1 चम्मच. हे पिठाला चांगली चकाकी येते त्यासाठी. आणि हे चांगलं आपल्याला उकळू द्यायचंय. ह्याची जेव्हा याच्यात बुडबुडे किंवा गोळे गोळे येतील तेव्हा आपण पीठ टाकणार. आता तुम्ही बघू शकता पानाला चांगली उकळी आलेली आहे. त्याच्यात हे आपण पीठ सगळं घालणार आहोत तांदळाचं. ढवळायचं व्यवस्थित. जसं आपण तांदळाच्या भाकरीला जसं आपण पीठ उकडतो तसंच करायचं. आता हे पीठ आपण चांगलं मिक्स करून घेतलंय. आता एक बारीक गॅस करून 5 मिनिटं वाफ काढून ठेवूया. आता हे चांगलं पीठ आपलं वाफ आलेलं आहे. आता हे आपण एका भांड्यात काढून घ्यायचं आणि थंड पाण्याने मळून घ्यायचं. आता हा मस्त आपण गोळा मळून घेतलेला आहे. हे बघा व्यवस्थित छान दाबले जाते. थोडस तेल लावूया आपण त्याला. आणि आपल्याला साचा आहे त्याला पण तेल लावायचं आहे. साचा आहे आणि ही चमची आहे त्याची बारीक. आता ह्या पिठाची आपण अशी चांगली अशी गोळे करायचे, लांब 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 करायचे. आणि हा आपल्या चकलीचा जो साचा आहे, मी ही पाती घेतली आहे. तुम्हाला जी हवी तशी पण बारीकच घ्या, ह्याच्याने त्या शेवया खूप छान होतात. त्याला आपण याला पण तेल लावायचे. आणि हे स्टीमर आहे माझ्याकडे. तुमच्याकडे स्टीमर असेल तर तुम्ही स्टीमर यूज करा. हे माझ्याकडे इडलीचं भांड आहे. हे मी जरा प्रीहीट करून घेते. पाणी घातलं ह्याच्यात. एक साधारण 5-10 मिनिटं उकळून घ्यायचं याच्यातलं पाणी. तोपर्यंत आपण या साच्याला तेल लावून घेऊया. तुमच्याकडे ब्रश असेल तर तुम्ही त्याच्याने लावू शकता. त्याच्यात बसेल एवढं पीठ आपण त्याच्यात ठेवायचंय. आता आपण ह्याला ऑइलिंग करून घेऊया. तुम्ही हळदीच्या पानावर पण करू शकतात किंवा आपलं केळीचं पान ते पण आपण त्याला तेल लावायचं आणि तशा शेव त्याच्यात टाकून बनवू शकतो. आता मी माझ्याकडे इडलीचं भांड आहे त्याच्यात मी करते आहे. आता हे चांगलं आपण ह्याला तेल लावलंय. आणि आता हे बघा, हे असं आपण साचा आहे, हे बघा तुम्हाला असे दिसत असते. त्याच्यात आता शेव काढून घेऊया. असं आपण आता सगळे करून घेऊया.
अशा प्रकारे मी दोन्ही पण प्लेट करून घेतलेले आहेत. आता आपण हे स्टीम करायला ठेवूया. हे स्टीम आपल्याला 15 ते 20 मिनिटं करायचे आहे. आता ही 20 मिनिटं झाली आहेत. आता ह्याचं आपण झाकण काढणार आहोत. तर तुम्ही बघू शकतात वाफ आली आहे छान मस्त. आपले हे छान उकडलेले आहेत. तर आता प्लेट मध्ये काढून घेऊया. ह्या आता आपण बनवून घेतल्या शिरवाळ्याच्या शेवया. आता आपण ह्याच्यातला रस बनवायचा आहे. शिरवाळ्यांचा रस करण्यासाठी आपण आता साहित्य बघूया. हा गूळ घेतलेला आहे, 1 वाटी खोबरं, वेलची पावडर आणि चवीनुसार मीठ. आता आपण खोबऱ्याचा रस काढून घेऊया. चांगलं पाणी घालायचंय मिक्सरला आणि त्याचा पिळून रस काढायचा आहे. आता आपण ओला नारळाचा रस काढलेला आहे. तर आता आपण हे सगळं एकत्र करूया. आता आपण हा रस घेतलाय. याच्यामध्ये वेलची पावडर, चवीनुसार मीठ, हा गूळ घेतला. आता हा चांगला आपण मिक्स करायचा आहे. हे बघा नारळाच्या दुधामध्ये गूळ व्यवस्थित वितळलेला आहे. हा रस आता आपला रेडी झालेला आहे. आता आपण ह्या सर्व करू. आता हे शिरवड्या खाण्यासाठी तयार आहेत. आता मी तुम्हाला दाखवते. ही पारंपरिक आपली मालवणी लोकांची रेसिपी आहे. आता हे शेवयावर थोडा रस टाकायचा आणि हा मस्त खायचा. ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.